महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवणारी आजची सगळ्यात मोठी बातमी. ठाकरेंचे 6 खासदार फुटले. नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव आणि संजय दिना पाटील यांनी गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं संसदीय समितीची तातडीची बैठक बोलावत व्हीप जारी केला, पण त्याला उशीर झाला होता. 2 दिवसांपूर्वीच गट स्थापन करत असल्याचं पत्र या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिल्याचं कळतं. या सगळ्यांचे संजय देशमुख हे कॅप्टन तर नागेश पाटील आष्टीकर हे व्हाईस कॅप्टन आहेत, असं सुषमा अंधारी म्हणाल्या. फुटलेले खासदार दिल्लीमध्ये कसे गेले, कधी पोहोचले याची इनसाइड स्टोरी आपण पाहणार आहोत. ऑपरेशन टायगरची रणनीती दिल्लीमध्ये ठरली. ठाकरे गटाचे फुटीर खासदार एक एक करून दिल्लीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली होती. ठाकरेंचे विश्वासू समजले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी राज्यात सर्वात जास्त उत्सुकता होती. ते जाणार नाहीत असं बऱ्याच जणांना वाटत होतं. सोशल मीडियामध्ये ओमराजेंनी जाऊ नये यासाठी नेटकऱ्यांनी मोहीम चालवली. ओमराजेंविषयीच्या सर्व पोस्टवर राजे गद्दारी करू नका अशा संतप्त कमेंट नेटकऱ्यांच्या आहेत. पवनराजे हत्याकांडाचा निकाल 20 वर्षांनी येणार होता. निकाल बाजूने हवा असेल तर आमच्या सोबत या असा ओमराजेंवर दबाव होता, असा दावा संजय राऊतांनी केला. पण अखेर ओमराजे नाही नाही म्हणताना दिल्लीमध्ये पोहोचले. ओमराजे दिल्लीमध्ये पोहोचले कसे? खासदारांना दिल्लीमध्ये नेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर 2 चार्टर्ड विमानं पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आली होती. ओमराजे निंबाळकर 2 दिवसांपासून पुण्यामध्ये होती. मध्यरात्रीच्या सुमारास पुणे ते मुंबई ते दिल्ली असा प्रवास त्यांनी केलेला आहे. म्हणजे पुणे एअरपोर्टवरून पुण्यावरून ते मुंबईत गेले आणि मुंबईवरून त्यानंतर ते दिल्लीमध्ये गेले. आणि या सगळ्यामध्ये ओमराजे कशा प्रकारे पोहोचले हे अंधारे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ओमराजे यांच्यासोबत तानाजी सावंत होते. मात्र तानाजी सावंतांनी मी पुण्यातच आहे, मी कुठेच गेलो नाही असं स्पष्टीकरण दिलं. तर मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलो नाही असं खासदार ओमराजे निंबाळकरांनी TV9शी बोलताना सांगितलं. मात्र त्यांचा हा दावा पोकळ होता, कारण ठाकरेंसोबत आहोत का याचं उत्तर मात्र ओमराजे निंबाळकर यांनी दिलं नाही. तर मी पुण्यातच आहे असं म्हणणारे ओमराजे निंबाळकर तब्बल 3 तासानंतर माध्यमांना टाळून एका खाजगी गाडीमधून दुसऱ्या दाराने पुणे विमानतळामधून बाहेर पडले. दिल्लीमधून आल्यावर 3 तास ओमराजे निंबाळकर हे VIP लॉन्चमध्ये बसून होते. तर नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा चार्टर्ड विमानानं दिल्लीमध्ये पोहोचले. रात्री 1 वाजता पुण्यावरून ते खाजगी विमानानं दिल्लीकडे रवाना झाले. म्हणजे श्रीकांत शिंदेंच्या नावावर बुक असलेली ही चार्टर्ड विमानं एक ओमराजेंसाठी होतं आणि दुसरं नागेश पाटील आष्टीकरांसाठी होतं. एका विमानाचा फोटो शेअर करत नांदेड विमानतळावरून याच चार्टर्ड विमानामधून संजय जाधव आणि संजय देशमुख या 2 खासदारांना उचलून नेल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. एका खासदाराने मुंबईवरून दिल्लीला विमानानं प्रवास केला असं बोललं जातंय, तर आणखी एका खासदाराने शिर्डीवरून थेट दिल्लीला विमानानं प्रवास केल्याची चर्चा आहे. सुरुवातीला दुपारी 3 वाजता आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता आणि नंतर रात्री 9 वाजता दिल्लीला रवाना होण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. मात्र खासदार रात्री 1 वाजता दिल्लीकडे रवाना झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.